हे माझं शर्ट आहे जे मी लग्नाला घालणार होतो. ह्याला इस्त्री करायला पाठवलेलं, ह्याने हे शर्ट पाडून आणलं. आता मी कायच घालायचे. काय आता मला आले टेन्शन. हे चल चल आता काय करायचं दादा? नको, तुझा कुर्ता गरज नाही मला. माझा आयुष मित्र मला नवीन हे घेऊन देईल. कुर्ता सोबत त्याला पायजमा नाही देणार, त्याने काय पायजमा आणलाय. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आता आम्ही आलो लग्नाला. तर इथे आता ज्यूस वगैरे जरा पितोय, थोडं बॉडी फ्रेश करतोय. आणि जो आवाज येतोय तो तिथे लग्नात भाई वॅन्जो असतो वन साईड. आता आम्ही सगळे भाई जाणार तिकडे आणि जाऊन राडा घालायला. राडा काय प्यायला बघू काय. जिरा सोडा. चला तिकडे जाऊ आता, नाचू भाई, मजा करू. दुपारच्या उन्हात नाचू आता. चला चला. तिथे लग्न चाललंय आणि इथे याला झोप यायला लागली. मला झोप यायला लागली, डोळे बंद व्हायला. अरे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर चला यार. नेक्स्ट डेस्टिनेशन काय भाई आपलं? सरप्राईज. सरप्राईज काय? थंबनेल तर तोच आहे. मग ठीक आहे ना, थंबनेल तो असू दे, बट आपण लोकांना लोकेशन तो गेल्यावर दाखवूया ना. नाही, मला त्यांना माहिती आहे ग्रीन हिल रिसॉर्ट पुण्यामध्ये. ते सोन्या खुश आहेत वा. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि लग्न वगैरे सगळं झालं, जेवलो आणि आम्ही आत्ता निघालो ऑन द वे. मगापासून व्लॉग नाही केला कारण पटापट पुण्याच्या बाहेर पडायचं होतं आणि आम्ही बाहेर पडलोय. व्लॉगच करू देत नाही. तर एक गाडी बघून उतरा. गाडी बघ, गाडी जवळ आली की दरवाजा उघड, मग तेव्हाच बरोबर. हा, तर आता आम्ही आमच्या मित्राच्या रिसॉर्टवर तिकडे चाललो आता. आता बघू, तिकडे पोचायला अजून 15-20 मिनटं आहेत. त्याच्या आधी म्हटलं थोडं काहीतरी खाऊन घ्यावं. आता पाणीपुरी वगैरे थोडंसं खातो आणि मग आता डायरेक्ट तिकडे जाऊया आणि मग बघूया आता जागा कशी काय ते. चांगलं आहे रे चष्मा. पुण्यात आहे भाई. हा भाई. साहब ने हमारा ही हमारा ही आता हम खरे मालक आहे. आम्हीच खरे मालक आहे अभि. तुम्हाला काय सांगू आता. मस्त पार्किंग बनवली रे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय भाई आता आपल्या मित्राच्या रिसॉर्टवर. सॉरी, आमच्या रिसॉर्टवर. दॅट वॉज. आता आम्ही तिकडे जातो. चला चला उतर, चल भाई, पटकन फ्रेश हो. मित्रांनो, आता आम्ही बाहेर इथे आलोय. कपडे घाला. आम्ही मस्त शॉर्ट्स बीटवर एकदम सेट झालेलो. बोला नाही जीन्स घालायची. आणि मला काल कळलं की आमच्याकडे कपडेच नाही आहेत का, कारण मी फक्त 2 दिवसाच्या तयारीने आलेलो. त्यात पण एक जी आहे पॅन्ट जीन्स जी हळदीने माखली, ते लागलेत सगळे. तर आता हेच हे जे आहे ना फुल घातलं, हे ओलं आहे. हे आत्ता जस्ट मी धुवून ठेवलेलं आणि मग अशी फॉर्मल घेऊन मला आलेला कंटाळा. खूप गरम होत होतं त्याच्यात. आता हे ओलं घातलंय, खाली घातली ही स्नॅप माझा नाही फॉर्मलची पॅन्ट. वाटलं का रे? अख्खेच्या अख्ख्या व्लॉग टाकतोय मी. हा, तर असं सगळं आहे भाई. तर आता आपल्याला मित्र आपल्याला पूर्ण ही जागा दाखवेल. मग ते आपण आता पूर्ण जागा बघूया आणि एक्सप्लोअर करूया. येस सर. चला. हे कुठे भाई, त्याला कॉल कर भाई. तू लयच ॲडिक्ट आहे, स्नॅप ॲडिक्ट.
आता आम्ही चाललो आहे, इथे ओपन थिएटर आहे आणि आहे पूल. तर हो तुम्हाला पण दाखवतो मी. सो असा हा एरिया आहे. तिथे ओपन थिएटर आहे, इथे पूल आहे आणि इथे डायनिंग आहे सगळं. सो असं सगळं आहे भाई याचा ॲम्बियन्स, कडक ॲम्बियन्स आहे. इथे आलो आहे आम्ही, इथे ओपन थिएटरच्या इथे. सगळा अंधार आहे, नुसतं हे काळोख आहे सगळा. इम्रान मी मॅच खेळणार काय आज? नाही आता आपण मॅच खेळायला झालो ना इकडे, आपली मॅच. पण इथे तुझी इंडिया हारणार भावा. काही जबरदस्त, लईच मोठं आहे याच्यामधलं. नमस्कार मित्रांनो. सो आता सकाळचे वाजलेत 6 आणि खूप आमच्या मित्राला आम्ही भेटलो, जो यश आहे, जो या रिसॉर्टचा ओनर आहे. त्याच्याशी आम्ही खूप बोललो आणि काही गोष्टी मला असं वाटतं की या शूट न केलेल्या बरोबर आहेत, की आम्ही त्याच्याशी बोललो, खूप गप्पा मारल्या. आणि मला माहिती आहे की हा व्लॉग डिले झाला असेल, कधी सकाळी दुपारी 12-1 वाजता येईल. पण क्वालिटी टाईम होता, ती मजा होती. आत्ता जे आम्ही बसले ना, ते आम्ही मुद्दामून, मी आणि आम्ही सनराईजची वाट बघत होतो, कारण मला सकाळचा सूर्य हा बघायचा होता. आणि हे जे पाटी आहे ना, पाटी अख्खं आपलं सह्याद्री, ते सह्याद्री जिकडे आपले महाराज आहेत ते कधीतरी चालले असतील. आणि आम्हाला एवढं भारी वाटतंय ना की महाराज कधीतरी तिकडनं गेले असतील यार. आणि आम्हाला असं हे नाही की आपण महाराजांचे काहीतरी सेनापती, असं काय नाही. आपण त्यावेळेस मावळे जरी असो ना, लय लाख मोलाची गोष्ट आहे. आणि आम्ही आता तेच बोलत होतो की महाराज जे या जमिनीवर खेळलेत, जी आपली भाषा बोललेत, आपली मराठी भाषा, आपण त्याचं काय बोलतो, पिढ्यानपिढ्या जे आपण चालवले, ती सगळी आपण लोक यार. खूप सुंदर वाटते. म्हणजे आजूबाजूला सगळं डोंगर, सगळी सह्याद्री आहे. सह्याद्रीच्या कुशीत आपण वाढले मित्रांनो. आणि आहोत एवढं सगळं कमाल म्हणजे ना, ह्याला या गोष्टींना तो म्हणजे हे विला हॉटेल बिटेल सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या सह्याद्रीच्या कुशीत आहेत. म्हणजे काय बोलू या गोष्टींना मित्रांनो, शब्द नाही आहेत. म्हणजे असं अजूनही वाटतं की आपण अजूनही त्या गोष्टींसाठी लढा घेतला पाहिजे. आणि तो लढा आपण घेऊ. आपण आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या सगळ्या लोकांसाठी. याच्यात कुठल्याही भाषेचं हे नाहीत, बंधन नाहीत. आपण जे आहे आपली संस्कृती जपायचं आणि आपल्या सगळ्या गोष्टीचं कार्य करायचं. मुद्दाम आम्ही थांबलेलो की सकाळ व्हावी आणि आपण हा सनराईज बघावा. सो आम्ही आता हा सनराईज बघतो आणि एन्जॉय करतो आहे. खूप छान वाटते. छान कोकिळ ओरडत आहेत, छान पाठी गाणी लावली आहेत विठ्ठलाची वगैरे. आणि हे जबरदस्त फिलिंग आहे, याला तोड नाही. की आपण एका आजूबाजूला इथे पूर्ण ना, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, आजूबाजूला ना पूर्ण डोंगर आहेत. आणि त्या डोंगराच्या मधोमध्ये ना आम्ही लोक आहे. कमाल, जबरदस्त फिलिंग आहे. सो माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर हे ग्रीन हिल रिसॉर्ट आहे ना, तिकडे या आणि एकदा सकाळपर्यंत म्हणजे असं झोपा. आणि आम्ही पण थोडा वेळ झोपलो उठलो आणि मग इथे आम्ही आता आलो आहे. जबरदस्त फिलिंग आहे. आणि गार भाई, आत्ता जी गरमी आहे ना, त्या गरमीच्या पलीकडे ही जी एवढी थंडी वाजते आम्हाला. आम्ही विदाऊट फॅन होतो हॉलमध्ये, सॉरी त्या रूममध्ये, बरोबर ना गोळे? तरी आम्हाला गार लागते. इवन अजून पण आम्हाला गार लागते. कापरी भरते. अजून असं आम्ही कुडकुडतोय. आणि थंडीत खूप मजा येईल गोळे, थंडीत जबरदस्त मजा येईल. मी जो हा व्लॉग आहे ना, हा सकाळी एडिट करेन, कारण काही गोष्टींसाठी हा वेळ देणं फार महत्त्वाचं असतं. आपला मित्र आहे, त्याने हे रिसॉर्ट ओपन केले, दिवसभर सतत काम करत असतो तो, इकडून तिकडे तिकडून इकडे. तो आम्हाला रात्री 3 वाजता भेटला. आमचं काम सगळं झाल्यानंतर तोपर्यंत आम्ही झोपलेलो. तो आला, उठवलं, आम्ही त्यानंतर त्याशी बोललो, गप्पा मारल्या, परत झोपलो. नाही तर आम्ही सकाळी उठून दोघं आम्ही बाहेर आलो. बाकी सगळे झोपलेत. पण हे एवढं कमाल वाटतं ना मित्रांनो, बाप. या रिसॉर्टचं मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, एकदा तुम्ही या. जबरदस्त फिलिंग आहे बाई. आता मी डोंगर वगैरे दाखवतो सगळं आणि मग आपण पुढे बोलू.
तर भाई हे सगळे डोंगर आहेत जे आजूबाजूला आहेत. इथून आता सनराईज होते आणि ते समोर पूर्णपणे हे सगळे डोंगर आहेत आजूबाजूला. हे सगळे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरांच्या मध्ये हे आपला रिसॉर्ट आहे. काय गोळे कसं वाटतंय? मस्त वाटतं एकदम कोवळं ऊन सनबाडी घेतोय गावी आल्यासारखं वाटते. गावीच मजा 2 तासावर आपलं गाव आहे. आपण सातारा सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीच्या कुशीत एकदम एक कमाल वाटते भाई. हे जे दिसतंय ना सगळं आता वातावरण तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं कळणार नाही पण भाई कडक. ही जी काय मजा आहे बापरे बाप. तर मला माहिती आहे की व्लॉग पण एडिट करायचं आहे पण मी विचार करतो की आम्ही झोपेन आता आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने एडिट करेन. चले बाबा तू तुझ्या रूममध्ये मी माझ्या रूममध्ये. किती वाजता उठवशील सकाळी? 10-11 पर्यंत उठव म्हणजे मी ब्लॉग एडिट करेन. चला